माझ्या प्रिय भक्ता, तू आज इथे आला आहेस याचा अर्थ असा नाही की तू चुकून हा व्हिडिओ लावला आहेस. अरे वेड्या बाळा, तुला मीच इथे खेचून आणलं आहे. काय झाले, मला विसरलास की काय? खूप दिवसांनी माझी आठवण आली. मी तर तुझी प्रत्येक क्षणी वाट पाहत असतो. तुझ्या डोळ्यातील अश्रू, तुझ्या मनातील ती घालमेल आणि तू रात्रभर काढलेले ते सुस्कारे, हे सर्व मी पाहत आहे. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघ, कारण ह्यात तुझ्या नशिबाचं गुपित लपलेलं आहे. जर तू आज हे पूर्ण ऐकलं नाहीस तर कदाचित तू तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावून बसशील. विश्वास ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि आता तुझी संकटे संपण्याची वेळ आली आहे. बाळा, तू नेहमी विचार करतोयस की माझ्याच नशिबात इतकं दुःख का? पण लक्षात ठेव, सोन्याला जितके जास्त आगीत तापवले जाते ना, तितकीच त्याची किंमत वाढते. तुझे आजवरचे जे भोग होते, जे भोग हे तुला येणाऱ्या मोठ्या सुखासाठी तयार करण्यासाठीच होते. माझे एक वचन कायम लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तू माझ्या नामस्मरणात मग्न होतोस, तेव्हा विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा तुझ्याकडे धावून येते. हे येणारे 7 दिवस तुझ्यासाठी केवळ काळ नसून ती तुझ्या नशिबाची दारे उघडण्याची एक मोठी संधी आहे. बाळा, तू बऱ्याचदा जे तुझ्याकडे नाही त्याबद्दल तक्रार करण्यात वेळ घालवतोस. पण आजपासून एक नियम कर. जे काही तुझ्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिक. सकाळी उठल्याबरोबर माझे आभार मान की तुला अजून एक नवीन दिवस बघायला मिळाला आहे. तुझ्याकडे राहायला घर आहे, अंगावर कपडे आहेत आणि ताटात अन्न आहे. यासाठी आनंदी राहा, कारण हीच सकारात्मकता तुझ्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणार आहे. बाळा, तुला जर तुझे नशीब पालटायचे असेल तर पुढचे 7 दिवस तुला काही गोष्टी अत्यंत मनापासून करायच्या आहेत. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न कर, कारण त्यावेळी वातावरण अत्यंत शांत असते आणि तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत थेट पोहोचते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तो केवळ ओठांनी करू नकोस, तर तो काळजातून येऊ दे. हा केवळ एक मंत्र नाही, तर हे तुझे संरक्षण कवच आहे. बाळा, मला ठाऊक आहे आजच्या जगात पैशाशिवाय काहीही चालत नाही. तू कर्जाच्या विळख्यात असेल किंवा तुला व्यवसायात यश मिळत नसेल तर चिंता करू नकोस.
तू फक्त तुझे कष्ट प्रामाणिकपणे कर आणि फळाची चिंता माझ्यावर सोडून दे. तू जो कोणी आज हे ऐकत आहेस, लक्षात ठेव, तुझ्या कपाळावरची ही चिंतेची रेषा पुसण्यासाठी मी समर्थ आहे. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. येणाऱ्या 7 दिवसात तुला अशा काही संधी मिळतील ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू असते बाळा. लोक काय म्हणतील किंवा माझं कसं होईल, या विचारांनी तू स्वतःलाच मागे ओढत आहेस. अरे, तुझ्या मनात तर मी बसलो आहे, मग तुला कशाची भीती? या जगातील नकारात्मक लोकांपासून तू थोडा दूर राहा. जे लोक तुला कमी लेखतात त्यांच्याकडे बघू नकोस. तुला तुझे नशीब बदलायचे असेल तर तुला तुझे विचार बदलावे लागतील. तू स्वतःला आजपासूनच समृद्ध आणि यशस्वी समजायला सुरुवात कर आणि मग बघ, हे पूर्ण ब्रह्मांड तुला तसे बनवण्यासाठी कशी मदत करते ते. अनेकांना अनुभव आले आहेत की माझ्या केवळ एका दर्शनाने किंवा नामस्मरणाने अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. कोणाचे अडकलेले काम मार्गी लागलेत, तर कोणाचे मोठमोठे आजारपण दूर झालेत. हे सर्व चमत्कार नसून तुझ्या श्रद्धेचे फळ आहे बाळा. तू जितक्या तीव्रतेने मला हाक मारशील ना, तितक्याच वेगाने मी तुझ्यासाठी धावून येईन. बाळा, या 7 दिवसात तू एका गोष्टीची काळजी घे. कोणाशीही वाईट बोलू नकोस आणि कोणाचाही अपमान करू नकोस. शक्य असल्यास एखाद्या गरजूला अन्नदान कर. मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाणी किंवा चारा दे. तुझ्या हातून घडणारे प्रत्येक छोटेसे कर्म, चांगले कर्म, हे तुझ्या भाग्याचा उदय करणार आहे. आळस पूर्णपणे सोडून दे, कारण आळशी माणसाचे नशीब कधीच चमकत नाही. थोडा संयम ठेव. योग्य वेळ आल्यावर तुला सर्व काही मिळेल. कोणाबद्दलही मनात मत्सर ठेवू नकोस. आता तुला समजले असेल की तुझे नशीब तुझ्याच हातात आहे. फक्त त्याला माझ्या आशीर्वादाची जोड हवी आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती म्हणून पाहू नकोस बाळा, तर हे माझे तुला दिलेले प्रत्यक्ष शब्द आहे तसे समज. तू आजवर खूप सोसले आहेस. आता तुझे सुखाचे दिवस खऱ्या अर्थाने सुरू झाले आहेत. हा व्हिडिओ ज्या क्षणी संपेल त्या क्षणापासून तुझा नवा जन्म झाला आहे असे समजून उत्साहाने कामाला लाग. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तुला कधीच एकटे पडू देणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव, कारण तुझे एक शेअर कोणाची तरी
दुःख दूर करू शकते आणि त्याचे सर्व पुण्य तुलाच मिळेल. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.